नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोथेरपी बघणार आहोत. फोटोथेरपी म्हणजे काय, तर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये हा इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो. GNM सेकंड इयर ANM नर्सिंगवाल्यांनासुद्धा हा इम्पॉर्टंट आहे. त्यांना माहिती असायला पाहिजे फोटोथेरपी म्हणजे काय. तर त्यांच्यासाठी आहे तर त्यांनाही चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये साठी आहे. तर फोटोथेरपी म्हणजे बालकांमधील कावीळ जॉन्डिस उपचारांसाठी वापरली जाणारी एक पद्धत. बालकांमध्ये होणारी कावीळ किंवा जॉन्डिस आपण म्हणतो त्याच्या उपचारांसाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. यात विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचा वापर केला जातो, ज्यामुळे बाळाच्या रक्तातील अतिरिक्त बिलिरुबिन कमी होते. तर ही बाळांना जन्मलेल्या बाळांना जन्मानंतर काही दिवसाची कावीळ होते त्यांच्या उपचारासाठी आपल्याला ही वापरली जाते. अतिरिक्त बिलिरुबिन कमी होते याच्याने म्हणून. तर ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. मी इथे एक नाही मेन्शन केलं, पण तुम्ही करा, व्याख्या म्हणून लिहा किंवा डेफिनेशन म्हणून लिहा आणि लिहू शकता. यामध्ये फोटो ऑक्सिडेंटची क्रिया होऊन इनडायरेक्ट बिलिरुबिन हे पित्तामध्ये सोडले जाते. फोटो ऑक्सिडेंटचे प्रॉडक्ट्स हे पाण्याद्वारे म्हणजे जो फोटोथेरपी असा हे असतो, तर त्या ऑक्सिडेशनचे प्रॉडक्ट्स हे पाण्यामध्ये विरघळणारे असल्यामुळे सहजरित्या मलमूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जातात. ही उपचार पद्धती 24 तास चालू ठेवावी लागते. या फोटोथेरपीमुळे बालकाच्या डोळ्यांना अपाय पोहोचू नये म्हणून बालकांच्या डोळ्यावर गडद रंगाच्या काचा वापरून संरक्षण करणे आवश्यक असते. ठीक आहे. तर ह्यामध्ये काय होतं, फोटो ऑक्सिडेशनची क्रिया होऊन इनडायरेक्ट बिलिरुबिन हे बिलिरुबिन शरीरामध्ये वाढतं. कावीळ होते म्हणजे काय, ते बिलिरुबिनचे प्रमाण शरीरामध्ये वाढतं. ते बिलिरुबिन पित्तामध्ये सोडले जाते. फोटो ऑक्सिडेंटचे प्रॉडक्ट्स हे पाण्याद्वारे विरघळणारे असल्यामुळे सहजरित्या मलमूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जातात. ही उपचार पद्धती 24 तास चालू ठेवावी. या फोटोथेरपीमुळे बालकांच्या डोळ्यांना अपाय पोहोचू नये म्हणून बालकांच्या डोळ्याच्या गडद रंगाच्या काचा वापरून संरक्षण करणे आवश्यक आहे. फोटोथेरपीमध्ये बाळ एका विशिष्ट प्रकाशाखाली ठेवले जाते. म्हणजे काचेची थेरपीचा असा हे असतो, त्याच्यामध्ये इथे बेबीला असं ठेवलं जातं. इकडे अशा लाईट्स असतात लावलेल्या, त्याला टेम्परेचर पण असतं. तर फोटोथेरपीमध्ये बाळ एका विशिष्ट प्रकाशाखाली ठेवले जाते, ज्यामुळे बिलिरुबिनचे विघटन होऊन ते शरीरातून बाहेर टाकले जाते. फोटोथेरपी ही एक सुरक्षेने वेदनारहित उपचार पद्धती आहे. फोटोथेरपीमध्ये बाळाला कोणत्याही वेदना होत नाहीत, कारण ते फक्त लाईटमध्ये ठेवले जातं. ठीक आहे. त्यानंतर ह्यामध्ये काय होतं, आता आपल्याला बेबीला ठेवायचं, आता कळालं, निदान झालं ब्लड टेस्ट करून किंवा बाळाच्या स्किनचा कलर येल्लोइश व्हायला लागतो. मग त्याच्यानंतर बिलिरुबिनची पातळी चेक करण्यासाठी बिलिरुबिन ही ब्लड टेस्ट केली जाते बेबीची. त्याच्यामध्ये आपल्याला बाळाची जर बिलिरुबिन जास्त प्रमाणात वाढलं तर आपल्याला बाळाला फोटोथेरपीमध्ये ठेवण्याची गरज लागते. जी चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर असतात ते आपल्याला फोटोथेरपी सजेस्ट करतात. तर फोटोथेरपीमध्ये ठेवण्यासाठी बाळाची पण काळजी घ्यावी लागते, त्याच्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. जर एकदमच लहान बाळ असेल, म्हणजे 1200 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बाळाला, आयसोलेटमध्ये असलेल्या बाळांना सामान्यतः शोषक शीट प्रोटेक्टर लंगोट न घालता दूध पाजले जाते. यामध्ये काय होतं, आता बाळाला जेव्हा आपल्याला ठेवायचं आहे तर त्यांना शोषक आणि शीट प्रोटेक्टर लंगोट न घालता दूध पाजलं जातं. जर बिलिरुबिन वेगाने वाढत नसेल आणि 1200 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या आयसोलेटमध्ये असलेल्या बाळाला लंगोट घालून दूध पाजले जाऊ शकते. ठीक आहे. तर आपल्याला इथे बाळाला ओपन करून ठेवायचं आहे, लंगोट घालून, नॅपी जो आहे तो घालून आपल्याला बाळाला फोटोथेरपीमध्ये डोळ्यांना कव्हर करून ठेवायचं आहे. फोटोथेरपी घेणाऱ्या नवजात सर्व बालकांचे तापमान, नाडी, श्वसन दर 4 तासांनी नोंदवले पाहिजे आणि डिहायड्रेशन टाळायला पाहिजे. कारण नुसतं फोटोथेरपीमध्ये ठेवायचं नाही आहे, तर आपल्याला ते बाळाची काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ते बाहेर बाळाला काढायचं आहे, त्याचं डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर एखाद्या बालकाला इतर कारणासाठी सतत हृदय, श्वसन आणि इतर निरीक्षणाची आवश्यक असेल तर फोटो दरम्यान हे आपण चेक करायचं, म्हणजे चालू ठेवायचं, म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे. ते स्तनपान करणाऱ्या बाळाच्या मागणीनुसार स्तनपान सुरू ठेवायचं आहे. आपल्याला फिडिंग जे बाळांना आया करतात त्यांचं फिडिंग करायचं आहे. बाटलीने पाजलेल्या बाळांना 4-6 तासांनी मागणीनुसार दूध पाजायचं आहे. त्यानंतर पुढे सांगते, बाळाने त्याला आपण डायपर चेक करणे, आता तुम्ही हे मेन्शन करू शकता, 1-2 असे पॉईंट मी दिले ते करू शकता. बाळाच्या गरजेनुसार त्याची नॅपी चेक करणे. ठीक आहे. नॅपी चेक करणे, डायपर चेक करणे, त्याच्यानंतर बाळाच्या डोळ्यांची काळजी घेणे हे सुद्धा येते. ठीक आहे. त्याच्यानंतर बाळाला गरज लागण्याचं मी आता सांगितलं तसं
आईकडे नेऊन द्यायचं फिडिंगसाठी, जर बाळाला आपण वरून फिडिंग करत असू. ठीक आहे, फिडिंग वरून जर देत असू तर बाळाला मग त्याच्या गरजेनुसार, बाटलीने नाही, इथे बाटलीने लिहिलं तर आपण चमच्याने हॉस्पिटलमध्ये दूध पाजलं जातं, तर ते बाळाला दूध पाजायचं आहे, म्हणजे फिडिंग करायचं आहे बाळाला. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जेवढं मला जे माहीत आहे ते ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. फोटोथेरपी आपल्याला बाळाच्या गरजेनुसार दिली जाते. जेव्हा बिलिरुबिनचं प्रमाण कमी झाले 2 किंवा 72 तास 72 तास किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त दिवसाची गरज असेल तर फोटोथेरपी बाळाला दिली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही मेन्शन करू शकता की बाळाच्या गरजेनुसार फोटोथेरपी दिली जाते. 72 तासापेक्षा जास्त वेळी बाळाला 2-3, जसं बिलिरुबिनचं विघटन होऊन जाईल त्याच्यानुसार मग जर कळालं की आता बिलिरुबिन म्हणजे कमी झाले तर मग आता ते पीडियाट्रिक जे डॉक्टर असतात लहान मुलांचे, चाइल्ड स्पेशालिस्ट, ते बंद करायला सांगतात. तर होता आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.